श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. वास्तुशास्त्र आणि दिशा. दरवाजाजवळ पाणी ठेवणे लाभदायक. दरवाजाजवळ पाणी ठेवणे लाभदायक. अनेकांच्या घरात मुख्य प्रवेशद्वाराजवळ आतल्या बाजूला दिवाणखाण्यात माशांचा टँक किंवा पाणी असलेला एखादा शोपीस ठेवलेला असतो. केवळ चांगले दिसते म्हणून जाता जाता केलेली ही सजावट नसते. वास्तुशास्त्रानुसार अत्यंत फळदायी अशी ही रचना आहे. या शास्त्रानुसार दरवाजाजवळ पाणी असणे मंगलदायी समजले जाते. म्हणूनच पाण्याचा समावेश असलेले हे शोपीस मांडलेले असतात. दरवाजाजवळ पाणी ठेवायचे वास्तुशास्त्राचे नियम काय आहेत? दरवाजाजवळ पाणी ठेवण्याचे वास्तुशास्त्राचे नियम काय आहेत? या शास्त्रानुसार पाण्याची भांडे किंवा वस्तू दरवाजाजवळ फक्त डाव्या बाजूला ठेवली पाहिजे. म्हणजेच आपण घरात उभे राहून बाहेरच्या दिशेने पाहताना आपल्या डावीकडे जी बाजू असेल तेथे ही वस्तू ठेवली पाहिजे. पाणी किंवा पाण्याचा समावेश असलेले शोपीस ठेवण्याची ही दिशा कटाक्षाने पाळली गेली पाहिजे. कारण दरवाजाच्या उजव्या बाजूला पाणी ठेवणे अतिशय अशुभ फळ देणारे असते. त्यामुळे आपल्या घरातील पुरुष अन्य स्त्रीकडे आकर्षित होऊ शकतो किंवा घरातील व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा समावेश होऊ शकतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूस कधीही चुकूनही पाणी ठेवू नये, कारण ते दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहण्यासारखे म्हणजे सर्वार्थाने दुःखद असते.